त्यजोनी देवांतर भजना, जे अनन्य शरण हरिचरणा ते कर्म बंधना नातळती. नाथ बाबा सांगताय, भगवंत सांगताय, सांडोनी देहाभिमाना, देहाचा अभिमान टाकून आणि तेजोनी देवतांतर भजना. भगवंत कधी प्रेम करतो भक्तावर, तर देवतांतरा भजना तेजोनी. दुसऱ्या देवाचं भजन जे काय करतात करत नाहीत, टाकून देतात. देव अंतरा, एक देव सोडून बाकीचे इतर देव. जे अनन्य शरण हरिचरणा, आणि अनन्य भावाने अनन्य हरिचरणा, हरीच्या चरणाला जे अनन्य भावानं शरण भगवंताला गेलेले आहेत, कर्मबंधना नातळते, कोणत्याही कर्माच्या बंधनात ते बांधल्या जात नाही. या परी जे अनन्य शरण त्याचे हरिशीपडी येते पूर्ण. हरिप्रिया कर्मबंधन स्वप्ने जाण स्पर्श न शके. अशा प्रकारे जे भगवंताला शरण गेलेले आहे तेच भगवंताला काय होतात, आवडतात. पण येते पूर्ण भगवंताला ते आवडतात. हरिप्रिया कर्मबंधन स्वप्ने जाण स्पर्श न शके. आणि भगवंताला जे आवडतात त्यांना कर्माचं बंधन स्वप्नात सुद्धा बाधा करत नाही. राया मनशी भगवत भक्त, विहित कर्मी नित्य निर्मुक्त. ते जरी विकर्म आचरत तरी प्रायचित्त न बाधित अशी. राया मनशी भगवत भक्त, राजा तू जर एखाद्या वेळेला म्हणशील की भगवंताचा भक्त विहित कर्मी नित्य निर्मुक्त, विहित कर्म जे आहे, जे शास्त्राने करायला सांगितलेलं आहे ते कर्म करत राहतो आणि बाकीचे कर्म करत नाही. म्हणजे जे शास्त्राने करायला नाही सांगितलं, विकर्म ज्याला म्हटलंय ते करत नाही, असं जर म्हणत असेल तर असा अर्थ घेऊ नको. मग ते जरी विकर्म आचरत, एखाद्या वेळेला त्यांनी कोणत्या कर्माचं आचरण केलं, दुष्ट कर्माचं आचरण केलं, तरी प्रायश्चित्त न बाधित त्याशी, तर दुष्ट कर्म सुद्धा त्याला बांधत नाही. अशा प्रकारे जेवे पंचाननाचे पिले, नवजे मदगणांचे निगडिले, तेवी हरिप्रेमी कर्म केले, त्याशी नवचे बांधिले यमाचे. सिंहाचं पिल्लू निघालं, पिल्लू हे बारीक आहे सिंहाचं पिल्लू, आणि हत्तीचा कळप आला. नाथबाबा म्हणतात, तरी हत्तीचा कळप सिंहाच्या पिल्ल्याला घेरू शकत नाही, मधात असा घेरू शकत नाही, अडवू शकत नाही, आहे का नाही. त्याप्रमाणे निषिद्ध कर्म जरी भक्तानं केलं तरी सुद्धा महाराज त्याला यम बांधू शकत, निषिद्ध कर्म करणाऱ्याला सुद्धा यम बांधू शकत नाही. त्याच्यात भगवंताचं काय मत, भगवंताचं काय मत आहे तर गीतेमध्ये भगवंत 9व्या अध्यायामध्ये गोड श्लोक आहे. आपीचे सुदुराचारो भजते मामन्य भाग, साधुरेव समंतव्य सम्यके वशितो हिसाहा. आपीचे सुदुराचारो, नुसता दुराचारो नाही, सु हा उपसर्ग लागला त्याला. सु शब्दाचा अर्थ आहे अत्यंत चांगल्या प्रकारचा दुष्ट दुराचारी. तो ज्ञानोबरायांनी सुदुराचारी शब्दाचा गरीब मराठीत आपला शब्द वापरला. आणि आचरण पाहता सुबता तो दुष्कृताचा शेलवाटा. शेलवाटा म्हणजे तेवढं दुष्कर्म कोणी करू शकत नाही. परी जीवित वेचले चोहटा भक्तीची या. पण त्यानं आपलं जीवन कुठं दिलेलं आहे, भक्तीला दिलेलं आहे. अगांतीची या मती साच पण पुढे गती, म्हणून जीवित जे भक्ती दिलेले शेखी ज्ञानोबा राहिले येतात. तो आधी जरी दुराचारी सर्वोत्तमोची अधिकारी, जैसा बुडाला महापुरी न मरतू निघाला. दुराचारी असले ना काय अडचण नाही. तो दयाचे जीवत आले थडी आले, मनवनी बुडाले पण ते वाया गेले, तेवी नुरेचे पाप केले, शेवटली ये भक्ती. ज्ञानेश्वरी त्या पुढे ज्ञानोबरायचं म्हणत, याला गे दुष्कृती जरी झाला तरी अनुताप तीर्थी नाला, नाहो निमजा तो आला सर्व भावेशी. अशा प्रकारे आणि असा जर असेल दुष्ट दुराचारी तर ज्ञानोबा राय म्हणतात त्याला दुष्ट दुराचारी समजण्याची चूक करू नका. आपल्यालाही सांगतात तरी आता पवित्रता याची कोळ, अभिजात्यतेची निर्मल, जन्मल्याचे फळ तयाशीची जोडले. अशा प्रकारे तो सकळ हे पढिन्नला, तपेदोची तपिन्नला, अष्टांगाभ्यासीला योगुतेने हे असो बहुत पार्था, तो उतरला कर्मे सर्वथा. कोण जायाची का अखंड असता मजची लागी.
अशा प्रकारे ज्ञानोबारायांनी गोड 2-3 श्लोकात त्या नव्या अध्यायात वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारे नाथबाबा ते सांगताय हे विकर्म आचरत तरी प्रायश्चित्त न बाधी तेरे हरिप्रिय विकर्म केले त्याशी नवचे बांधिले यमाचेनी बांधिले नवचे. यम त्याला बांधू शकत नाही. समर्था एक हरीचे नाम महापातक्या वंदियम त्या हरीचे पडियंते परमंत या विकर्मे यम के विदंडी. अरे एकदा जर नाव घेतलं तर महापाकला यम वंदन करतो. तर मग आता हा तो नित्य काय घेत राहतो देवाचं नाव घेत राहतो. आता याच्यावर थोडी आशंका घेतली. वेदाज्ञा विष्णूची परम वेदे वेदे धर्माधर्म भक्ताचरता विकर्मन केवी वेदाज्ञे नियमन बाधित अशी शंका घेतली की हे करावं हे करू नये. बरोबर आहे का नाही. विहित आणि निश्चित हे नियम पण घालून दिले वेदानं घालून दिले. आणि भगवंताचा भक्त असला पण त्याने वेदाची आज्ञा मोडली ना. आणि वेदाची आज्ञा मोडणाऱ्याला काय मिळतो? दंड मिळतो. मग वेदाची आज्ञा मोडल्याचा त्याला दंड का मिळत नाही? वेदाची आज्ञा मोडली ना त्यानं. त्याचं कारण सांगताय जेवे रायाचा सेवक आपतो तो द्वारपाल न हे अंकित ते तर रायाचा पडयंता सुतन त्याचा पंगिस्तो तो केवी होय. नारे बाबा गोड दृष्टांत देतात. रायाचा सेवक आप्त नुसता सेवक नाही पण आप्त सेवक जवळचा ऐका नाही. राजाच्या म्हणजे काही सेवक बाहेरचे असतात पण हा भोजनाची सेवा शयन कक्षातली सेवा सगळी सेवा असा जवळचा सेवक. आणि तो सेवक काही निकामानिमित्त बाहेर गेला. बाहेर गेल्यावर त्या द्वारपाल होता. तर मला तो जर सेवक आला बाहेरून तर द्वारपाल त्याला अडवू शकतो का? कुठं जायचो कशाला कुठं जायचं असं अडवू शकतो? द्वारपाल त्याला अडवू शकत नाही. कारण तो राजाचा काय आहे? सेवक. राजाचा काय आहे तो? सेवक. राजाचा सेवक. जेवे रायाचा सेवक आप्त सेवक म्हणजे जवळचा सेवक. आप्त शब्दाचा अर्थ नातेवाईकही होतो आणि आप्त शब्दाचा अर्थ आवडीचाही होतो. तर आवडीचा तो काय आहे? सेवक आहे. तो द्वारपाळानं व्यांकित द्वारपाळाकडून बांधल्या जात त्याच्या ताब्यात जात नाही. ते रायाचा पर्यंत सुतन त्याचा पण निसतो तो केवी होय. म्हणजे असं अनुमान लावा की जिथं राजाचा आवडता सेवक द्वारपाल त्याला अडवू शकत नाही तर मग राजाच्या मुलाला अडवू शकेल का? राजाचा मुलगा आला तर त्याला द्वारपाल अडवू शकेल का? अडवू शकणार नाही. त्याप्रमाणे हरिनामाचे ज्याशी स्मरण वेद त्याचे वन्य चरण. हरिनामाचं जो नित्य स्मरण करतो वेद त्याचे चरण वंदी. वेद काय त्याला नियम घालतोय? वेद त्याच्या काय होतो? चरणाला लागतो. माझो हरियाचा पर्यंता पूर्ण त्याशी वेद विधान करान बाधी. जो हरीचा पर्यंता जो देवाचा आवडता आहे त्याला वेदाचं विधान कधी बांधत नाही. भक्तापासून कर्मस्थिती रान घडेगा कल्पांती अवतटे घडल्या दैवतीन त्या कर्मा निर्मुक्ती अच्युत स्मरणे. तसं तर भक्तापासून महाराज विकर्म घडतच नाही भक्तापासून. पण अवतटे घडल्या. एखाद्या वेळेस अचानक काय झालं घडलं काय जगन्नाथांच्या त्या चरित्रात येतं. एक भक्त होती त्यांची सेवक होती पुजारी आणि महत्वाची पुजारी. एक दिवस ते निघाले याच्यासारखं झालं अजामेळासारखं निघाले आणि एक नाच गाणं चालू होते. एक वेश्या नाचत होती वगैरे. तिकडे लोक का जमले म्हणून दृष्टी पडली आकर्षित झाले आणि महाराज ते त्या वेश्ये सोबतच गेले. रात्री त्यांची ती वेश्या सोबत गेली. सकाळी काहीतरी वाद्य वाजतात म्हणून सकाळी त्यांना पाहिलं उठून ते वेश्येने विचारलं म्हणजे काय वाजायला लागलं? ती म्हणजे तुम्हाला आठवण नाही का आज जगन्नाथाचा रथ निघणार आहे. रथ असतो 12 महिने मोठी यात्रा असते. रथाची फेरी आहे म्हणे आज. आणि मग तो घाबरला की एवढा मी देवाचा भक्त आणि तर मला जगन्नाथाचा रथ आज मी नाही. तो पळाला तसाच रथाजवळ गेला. त्याच्यावर दुसरे ब्राह्मण होते त्यांना माहिती सगळी चर्चा झाली होती. त्यांनी त्याला मारलं काढून दिलं. तो गेला समुद्राच्या कडीला. काय करावं रडायला लागला. आता मला 12 महिन्याचा तो रथ यात्रा मला तिथं जाता येत नाही. मग त्यानं वाळूत एक रथ बनवला देवाचा आणि बसला तिथं रथाजवळ संकल्प करत. मला जगन्नाथाचा रथ थांबला तर रथ पुढेच जाईल. अनेक प्रयत्न केले रथ पुढेच जाईल. अनेक प्रयत्न केले. शंकराचार्यांना बोलावलं.
शंकराचार्य आले. रथ पुढे जाईन काय पाप झाले. शंकराचार्याने सांगितलं तुम्ही त्याच्या भक्ताला मारले ते पाप झाले, आणा त्याला. तो समुद्राच्या कडे रथ करून बसलाय आणि त्यानं तिथं रथ थांबवल्यामुळे जगन्नाथाने तर काय केलाय, रथ थांबवला. त्याला जाऊन आणा आणि वाजत गाजत आणा. ते म्हणले तो पापी, ते त्याला माहित नाही, देवाला माहित नाही तो पापी आहे का पुण्यवाणी, पण देवाचा तो आवडता काय भक्त आहे. म्हणून अशा प्रकारे याचा अर्थ पाप कर्म करावं असा होत नाही. नाहीतर सुख मिळेल आपल्याला. सहजगत्या जर घडलं, काय करतात, देवाचा आवडता जरी भक्त असला तरी एखाद्या वेळेला विकार त्याला काय करतात, वाटतात. घडलं एखाद्या वेळेला अशा प्रकारे मुद्दाम म्हणून चूक करणाऱ्याला सुट्टी भेटत. मुद्दाम चूक करणाऱ्याला कसं काय सुट भेटत, आहे का नाही. मला सहज घडलं पण मुद्दाम म्हणून जर ते मी भक्त म्हणून जर पाप करायला लागलो तर ते घडणार नाही. अशा प्रकारे आहे. त्या भक्ताला वेदाचं विधान बांधत नाही. भक्तापासून कर्मस्थिती कडाना घडी का कल्पांती अवतटे घडल्याचा युग ते त्या कर्मा निर्मुक्ती देवाच्या समानाने ते कर्म जळून जातं. सहज घडलं तर बाजून शक्य कर्म असा ऐसा कोण भागवत धर्म ते भक्तीचे नेते वर्णन उत्तम उत्तम अवधारी. महाराज कर्म आणि अकर्म दोन्ही बांधू शकत नाही असे कोणती भक्ती आहे, त्या भक्तीचं वर्म ऐका. श्रेष्ठात श्रेष्ठ भक्ती कोणती ऐका. यजोनी दे अभिमान ओढी सर्वाभूती हरिभक्ती गाडी तो कर्माकर्मी पायी रगडी मुक्ती पाय धाडी निज केशी तेजोनी देहाभिमान ओढी. ही भक्ती आहे. देहाभिमान तेजोनी आणि ओढी तेजोनी. देहाभिमान त्यातला की ओढी गेलीच. सगळी ओढ कशामुळे आहे, देहाभिमानामुळे. देहाभिमान महाराज विषयाकडली ओढ टाकून देहाभिमान टाकून सर्वाभूती हरिभक्ती गाडी. ही सगळ्यात श्रेष्ठ काय आहे, सगळ्या जीवामध्ये माझा परमात्मा आहे हे पाहणं, ही सगळी काय आहे, हरिभक्ती आहे. आणि मग असा कर्माकर्मे पायी रगडी कर्म आणि अकर्म त्याला पायाना तो रगडतो. आणि चारही मोक्षे मुक्त्या केसानं त्या भक्ताचे पाय झाडतात. पाय झाडी पुढं पाय झाडी म्हणजे पाय झाडी म्हणजे पुढे देव चालला तर झाडण्यात ते पाय झाडी म्हणतात ना त्याला. संदर्भ निघला की झाडण्या घेऊन तसं त्या मुक्त्या तो भक्त चालला तर पुढे पाय झाडी करतात. आणि कशानं, केसानं, झाडण्या घेऊन नाही. केसानं तो रस्ता झाडीत निघतात. तो ज्याकडे दृष्टी पाय त्याचे निर्दळे वय तो जे तमने ते त्याला हे मुक्ती सुख. तो ज्याकडे कृपा दृष्टी पाय आणि त्या महात्म्यानं ज्याच्याकडे कृपा दृष्टीनं पाहिलं मला त्याचा संसाराचं भय काय होऊन जातं, निघून जातं. कृपा दृष्टीनं पाहिलं तो जे तमने राहे तेथे आहे मुक्ती सुख. तो जिथं राय मानला एखाद्या साधकाला इथंच भजन करते तर त्याला मुक्तीचं सुख मिळेल. किंवा मोक्षाला इथं जाय म्हणला तर मोक्ष काय होईल, तो म्हणे ते तर आहे महाबोधू. तिथं महाबोधू शब्द आला तिथं मुक्ती सुख आलं. दोघाचा अर्थ एकच आहे का नाही. मोक्ष सुख त्याचं दास होत, पाईक होत. कामारी तो म्हणला इथं जा, तिथं त्या मोक्षाला काय व्हावं लागतं, मग जावं लागतं. त्याच्याने अनुग्रह करी देव प्रगटे दिनाच्या अंतरे त्याच्या कर्माची गोरी सोय श्री हरी करू लागे. त्यानं अनुग्रह केला रे केला की त्याचा दीन असला, दीन झालेला. दीन शब्दाचा अर्थ काय आहे, तर दीन शब्दाचा अर्थ मुळात आहे. दीन शब्दाचा अर्थ म्हणजे दुर्बळ नाही. दुर्बळ शब्द वेगळा आणि दीन शब्द वेगळा. कारण गाथ्यात एकाच प्रमाणात दोन शब्द आले, दीन आणि दुर्बळाशी सुखराशी. अरे कथा दीन आणि दुर्बळ, दीन आणि दुर्बळ आहे का नाही. दीन वेगळा आणि दुर्बळ वेगळा. दुर्बळ शब्दाचा अर्थ आहे बळ नसलेला. अंगात बळच नाही, भक्ती करायला बळ नाही, आहे का नाही. तीर्थयात्रा करायला बळ नाही, धनाचं बळ नाही, शारीरिक बळ नाही, मानसिक बळ नाही, असे बळाचे प्रकार आहेत. बुद्धी बळ नाही, शास्त्राध्ययन करावं तर कोणतं बळ नाही. आणि दीन शब्दाचा अर्थ आहे दीन शब्द दुसरीकडे इंद्रियाची दिने आम्ही केलो. दीन शब्दाचा अर्थ आहे ताब्यात गेलेला. बल खूप आहे, बलवान आहे, पण दुसऱ्याच्या काय गेलेला आहे, ताब्यात गेलेला आहे. महाराज कोणा पुढे काय व्हावं लागतं, मग ज्ञानोबरायाचा 8व्या 7व्या विषय
7व्या 6व्या अध्यायाला की या संसारानं आपल्याला दीन केलंय, आपल्याला काय करून टाकलं, दीन केलं. अशा प्रकारे असे जे दीन आहेत त्या दीनावर जरी त्यांनी अनुग्रह केला रे केला तर त्याच्या हृदयात देव प्रकट होतो. संतांनी अनुग्रह केला तर संत कृपा झाली, त्याच्या कर्माची सोयश्री आली आणि मग त्याच्या कर्म बाहेर घालण्यात देव स्वतः घालतात. ते देव प्रगटल्या ते म्हणे अंधार जाय प्रगटणे पळवणे राम प्रगटले हृदय होणे कर्म धुनी सहजाची. मला दिवस निघला रे निघला की अंधार काय होतो, पळून जातो. निघल्यावर जातो का निघायच्या आधी जातो, घ्यावानं आधीच जातो, निघायच्या अगोदरच होतो तो उजेड नाही. त्याला काय म्हणलं शब्द आला, सकाळ वेगळी आणि अरुणोदय प्रकाश झाला. अरुणोदय दुसरा एक शब्द आला काय, अगोदर सूर्य निघण्याच्या अगोदरचा काळ, अशा प्रकारचा. मग काय होतं, तसा अंधार पळून जातो तसं भगवंत हृदयात प्रकट झाले रे झाले. हृदय भोवनी राम प्रकट आल्या कर्म दोन्ही सहजाची. कर्म आणि हा कर्म सहजच जळून जातात. तो प्रकट झाला, आता कशाचा कर्म ना कर्म राहिले. भगवंताचे नाम घेते, याचे नामे परम भक्ती, भक्तीपाशी चारी मुक्तींदाशी दिवसती. अनन्य शरण शब्दाचा अर्थ दुसरा आहे. अनन्य शरण याचा अर्थ दुसऱ्या विषयात एकाचा शरीराला लागण्याचा स्वीकार करतो असं नाही, पण याच्यापेक्षा महत्व कोणाला देतो, त्याला देतो. मला ज्याला आपण महत्व देतो जीवनात जास्त, आपण त्याला शरण गेलेले असतो. ज्याला आपण जास्त महत्व देतो त्याला काय असतो, शरण गेलेले असतो, त्याच्या अंकित असतो आपण. त्याचा आपल्यावर त्याचाच काय म्हणते त्याला बडजाव असतो, आहे का नाही. 50-100 पाहुणे येऊन बसलेले इथं, एखादा कुंकाचा टिळ्याचा याचा कार्यक्रम आहे आणि मग मला काय पुढं बसलेला आहे, आले का या जसे आले तसे तिकून जसे आले तसे बसा. 2 माणसं ठेवलेत बाहेर, या बसा, पाणी द्या, हे करा ते करा. आणि व्यक्ती आला तिथून मोठा, चटकन उठून पळाला त्याच्यासाठी की समजाव्या 100 पेक्षा त्याला महत्व कोणाला दिलंय, आता त्याला दिले. आणि त्याला महत्व दिलेलं असल्यामुळे तो अंकित कोणाचे आहे, आता त्याचे आहे. देवासाठी जर विषयातून तत्कन उठून पळत असेल तर देवाला महत्व, आणि विषयासाठी जर देवातून उठून तत्कन पळत असेल तर कोणाला महत्व आहे, विषयात महत्व आहे. असं आहे का नाही. कथेत फोन आल्या जर घरी पळत असेल तर महत्व कोणाले, आपलं घर आले. आणि घरी किती अर्जंट काम असलं ना हरेराम ऐकल्या पळत असेल तर महत्व कोणाले, असं आहे. तिथं आपण आपलं ते सोडून हे करतो त्याला महत्व संपलं. ते तुम्हाला सांगतो, आपल्या जवळ माणूस बसलेला आहे, आपण जीव तोडून बोलायलो आणि त्याला जर फोन आल्यावर तो मला थांबा 2 मिनिटं मला बोल द्या, तर समजा आपल्यापेक्षा फोनातल्या माणसाला महत्व काय जास्त आहे. कारण ज्या तुम्ही पहा, अनुभव पहा, म्हणजे असं विचार करत नाही तुम्ही, म्हणजे केला असेल कदाचित. आपल्या जवळ बसलेला माणूस एखादा लय महत्वाचा माणूस असेल, तिकडून केवढा आहे फोनाला तर माणूस बेल बंद करून असा उलटा टाकतो, बरोबर ना. मग तो म्हणतो बोला ना, नाही काय नाही बोला तुम्ही. कारण मग कोणाच्यापेक्षा महत्व आता कोण आले, आमदार साहेब बोलायले आपले जीव तोडून, घरी बोललो मुद्दाम या, आणि फोन आला, कोणाचा आहे फोन आला, आपल्या मित्राचा आला, कोणाचा आला, तर आपण फोनवर 10 मिनिटं बोलू का नंतर बोलू म्हणून, म्हणजे मग त्या इतरांपेक्षा महत्व आपण त्याला दिलं. याचा तोच अर्थ आहे. अशा प्रकारे. आणि ते सहज मध्ये आपल्या लक्षात येतं. जर आपण चिंतन करत राहिलो तर सहज मध्ये आपल्याला काय येतं, लक्षात येतं. एक दिवस काय झालं मला असं सांगू, म्हणजे यासाठी नाही सांगलं पण येते. त्या माऊलीच्या दिंडीत कुठेतरी आम्ही होतो, माझ्या पंढरपूरला गेलो होतो दर्शनाला, पिकअप घेऊन आहे. तिथं पैसे पडले असे सहज खिशातून पडले पैसे, मग सापले आपल्याच माणसाला, मग दिले. ते दिलं होते, ते दिलं मग मला हे त्या खिशातून पैसे घ्यायला अशा हात घातला, काही काढले ते पडतात. तिथं बनेली खिसा शिवून देतो मग घरी गेले. म्हणलं बरे बनेली बोलून मी घरी आलो, ते बनेली खिसा लावून घेतला. गंगापूरला सप्त्याला गेलो, मी सप्त्याला जात होतो म्हणून अर्जंट लावून घेतला, सप्त्याला गेलो. आणि मला ते पैसे ते काढले तिथं ते इथं ठेवले 5-10 मिनिटं झाली, काहीतरी मला साबू लागू लागलं. मी म्हणलं काय झालं, पाहिलं तू म्हणलं सर इथं देव ठेवायचा, तर इथं पैसे ठेवले आपण, म्हणजे देवापेक्षा आपण महत्व कोणाला दिले नाही. खरंय मला तुम्हाला काय असतंय,
आपल्याला जे आपण जे करतोय आणि तसं जर आपल्या मनात विचार आला तर तो होणारा आनंद वेगळा राहतो. आणि ते पटविल्यानं सांगितल्यानं भरून तपासण्याचं यासाठी नाही, पण तो एक सांगायला अनुभव आवडला. मी पुन्हा पैसे ठेवलेच नाही, मला ठेवच वाटलं. अरे तर देव ठेवायचा काही तर पैसे ते पैशांमुळे तो नाही असं नाही, पण इकडून इकडे बाहेरच्या बाहेर एवढं महत्व द्यायचं नाही. भगवंताची नाम कीर्ती महत्व नाही का? तेवढं महत्व नाही आहे, महत्व पण बाहेरच्या बाहेर लगे आपल्या अंतकरणाशी ठेवावं एवढं त्याला महत्व देण्याचं कारण काय कारण आहे? तेवढं त्याला महत्व द्यायचं आहे का नाही? कारण त्यो नसला आणि ह्यो असला तर त्याच्याशिवाय काम होतात. देव असेल आणि जर पैसा नसेल तर पैसा वाचून पैशाने जे होत नाही ते काम पैसा वाचून होतात. होतात नाही, होतातच. अशा प्रकारचं आहे भगवंताचे नाम कीर्ती. याची नामे परम भक्ती, भक्तीपाशी चारी मुक्ती, दाशित्व वसती निरूपणाता. भगवंताची नाम कीर्ती याची नामे परम भक्ती. सगळ्यात श्रेष्ठ भक्ती कोणती आहे? त्याचं नाव घेणं हेच भक्ती श्रेष्ठ आहे, बस दुसरी भक्ती श्रेष्ठ नाही. भक्तीपाशी चारी मुक्ती, चारी मुक्ती भक्तीपाशी आहे का नाही? दासित्व म्हणत देवाची येदवारी तिने मुक्तीचारी साधी द्या. म्हणजे देवाच्या दारात क्षणभर उभा राहा, तुम्हाला चारी मोक्ष मिळेल. मला याच्यावर थोडं हेच आहे बरं का, व्याकरणाचं म्हणजे चिंतन. मुक्ती साधी आली आहे का साध आली? साधी आल्या का साध आला? मग साधी आल्या हा भूतकाळ आहे का भविष्यकाळ? साधी आल्या कोणता काळ आहे? भूतकाळ आहे. म्हणजे माऊली आपल्याला मागच्या लोकांचे दृष्टांत द्यायला तिथं काय पहा, माग लोकांनी मोक्ष साधले, तुम्ही करा इथं दृष्टांत दिलेच माऊलींनी. म्हणजे मागच्या लोकांचं बघा सगळे संत महात्म्याचं चरित्र पहा, पुराण ऐका, कीर्तन. तेने मुक्ती चारी साधी येल्या. आणि मग तुम्ही साधाल पुढं. तुम्ही जर ते कराल तर तुम्ही तुम्हाला काय होतील ते प्राप्त होतील. अशा प्रकारे भगवंताचे नाम कीर्ती याची नामे परम भक्ती. बस नाम सोडून दुसरं योगयाग विधी येणेनो हे सिद्धी. वायाची उपाधी दंभ, ती उपाधी लावत महाराज. उपाधी दंभ योग याग व्रत काय सगळं जर नाम नसेल तर काय नाही. दासित्वे वसती निरूपणाथा. चारी मुक्तिदाशा होऊन नामधारकाच्या जवळ राहतात. ऐकून भक्तीची पूर्ण स्थिती रोमांचित झाला नृपती. आनंदाश्रू नयनीयते सुखावती वृत्ती डुलतो. ऐकून भक्तीची पूर्ण स्तुती आणि भक्तीची अशी स्थिती ऐकले राजाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. आनंदाचे अश्रू डोळ्यातून येऊ लागले. सुखाना राजा डोलायला लागला. सांगता वैद्याची स्थिती नारदो सुखावे निज स्थिती. तो उल्हास वसुदेवा प्रतीन सांगे समाप्ती इतिहासाची. आणि महाराज विदेह जनकाची स्थिती नारद वसुदेवाला सांगायला लागले. अशी राजाची स्थिती झाली. आणि ती ऐकल्यावर तो उल्हासे वसुदेवा प्रती उल्हासे नारदो निज स्थिती सांगत असे सांगायला लागले महाराज आनंदानं. आणि मग समाप्ती इतिहासाची आहे का नाही. अशा प्रकारे या विषयाची तिथं ते समाप्ती करतायत. नारद इतिहास सांगत तेवीचे आनंदी बोलत त्याने आनंदी बोलत भक्तीचे मत वसुदेवा प्रती नारद इतिहास सांगत. नारदाने इथपर्यंत तो काय सांगितला? नवयोगेश्वराचा आणि यांचा संवादाचा इतिहास सांगितला. अशा प्रकारे आणि देवेचे आनंद डुलतो. आणि सांगता सांगता आनंदाने काय व्हायला लागले? डुलायला लागले. काय असते आतला आनंद बाहेर डोलायला होतो. ज्ञानोबरायांनी याच्यावर गोड दृष्टांत दिलाय. ज्ञानोबराय म्हणतात कमळाचं फुल आहे आणि कमळाच्या फुलावर भुंगा बसला आणि आपल्याला ते तो दृष्टांत माहितीये की संध्याकाळ झाली तर तो भुंगा काय होतो? मग आतच राहतो. कमळ मिटल्या गेलं मग तो त्याला बाहेर येत नाही. तो पाकळी तोडून बाहेर येत नाही आणि आत राहतो. आणि आत तो काय करतो? असा उड्या म्हणतो आतल्या आणि आतल्या त्यानं उड्या हाणल्या की ते कमळ बाहेर काय होतं? डुलत. आता माणसाला ते कमळ हवा नाही काय नाही हे डुलायला कसं काय? आपल्याला बाहेरून काय दिसतं?
हवा नाही काय नाही डुलायले कस काय, पण ते का डुलायले, त्याच्या आतला भुंगा काय करायला, तो असा नाचायला आणि म्हणून ते डुलायला लागलं. तसा आतला भजनाचा आनंद बाहेर काय करतो, माणसं म्हणजे काय नाही बापा असा असा करीत कुठे असा करीतो बाबा कुठे इथं करीतो बाबा, काय होतं का सोंग आहे, सोंग नाही तो आपला भुंगा एवढे आलो सोंग काय घ्यायचं. आपल्याला वाटतं हवा नाही तिथं डफडं आपल्याला माहिती हवा आली की नाचतात, म्हणजे डफडं वाजलं डीजे वाजला की माणसं काय वाटतात आणि बिना याचं काढू राहिले तर त्याचं कारण आहे त्याचं काय की तो हवा नसताना जो डुलतो, हवा आल्यावर तो कोणी डुलतो, हे पावल्या चालल्या दिंडी चालली, दोन पाकवात पाहिजे ज्ञानोबा तुकाराम, अरे दुसरे माणसं म्हणजे लगे एखादा जर म्हणत तिथं आयुष्यच असतो, एखाद्या नाही जर असं गरकंगार का मारता आला तर लगे ए यार काय पाहायला तू असा फिरणार, तो आनंद आतला नसतो, तो बाहेरच्या हवेन डुलायले वातावरण तो आनंद माझा गुणातीत नाही, तो सत्वगुणाचा आनंद आहे आणि सत्वगुणाचा आनंदही खरा आनंद नाही. सात्विक आनंदही खरा आनंद आहे, गुणातीत अवस्थेतला आनंद. तिथं वाद्य नाही, वाद्य नसताना काही नसताना एकट्यानं घर लावून जर तेवढा उड्या हाणायला तर तो आनंद कशाचा आहे, मग सत्वगुणाचा गुणातीत आनंद येतो. आपुलिया झंदे मनाचे आनंदे आवडीने, अशा प्रकारे तो डुलतो आनंदानं. ते काय व्हायला लागले, नारद तिथं डोलायला लागले आणि त्याने आनंदे बोलतो. त्या आनंदानं मग काय व्हायला लागले, भक्तीचे मत होतो वसुदेवाप्रती आणि भक्तीचं यथार्थ स्वरूप वसुदेवाला काय करायला लागले, सांगायला लागले. या परी जयंतीच होती भगवंताची उद्भट भक्ती सांगितले परमप्रीती मिथिलेशा प्रती निजबोधे. या प्रकारे मिथिलेशा प्रती, मिथिलेशा म्हणजे आहे का नाही, मिथिलेचा राजा असलेला जनक राजा आणि त्या जनक राजा प्रती जयंती पुत्रांनी जनकाला ही काय सांगितली, त्या ऋषींनी ती कथा अशा प्रकारे भक्तीची सांगितली. ऐकून त्याची वाचना सुखदा आले विद्याची म्हणा. मग अतिप्रीती पूजनान जयती नंदना पूजिता झाला. त्यांचे ते शब्द ऐकले, सुख झालं जनक राजाला आणि सुख होऊन अतिप्रीतीनं त्या सगळ्या ऋषींचं काय केलं, पूजन वगैरे केलं. श्रवणेदा हरी अति विश्रांती, त्याने पूजलागी अतिप्रीती विद्या उल्हासोचित स्वानंद स्थिती पूजिता झाला. श्रवणे झाली अति विश्रांती, ऐकलं आणि श्रवणानं काय झाली, नुसती विश्रांती नाही अत्यंत विश्रांती झाली. तिने पूजेला घ्या ती प्रीती आणि मग त्याच्यामुळे त्यांचं पूजा करावी याच्यात जास्त प्रेम वाढलं, आहे का नाही. ज्याच्यापासून आपल्याला विश्रांती मिळते त्याची पूजा करायला माणूस उल्हासानं करतो. तुकोबरायापासून देवाला विश्रांती मिळाली म्हणून देव काय देवाने तुकोबरायाची काय केली, पूजिले आदरे पांडुरंगे, पूजिले आदरे पांडुरंग विमानस्थ केले दयान प्रसंगे. का सुख झाले त्यांचं, आदरानं पूजा केली, आहे का नाही. मग जर सुख झालेलं नसेल तर पूजा करावं लागते, पण मग ते आदरानं नाही लाजानं अशा प्रकारे विद्या आवडला सुचिते स्वानंद स्थिती पूजिता झाला. पूजेचा परमादरो जयते नंदना केला तोरो उपाध्याय तो अहल्या कुमरो, त्यानेही अत्यादरू पूजेशी केला. पूजेशी परमादरो आणि मला संताचे येते पुढच्याचा आदर पाहिला की ते काय होतात, संत प्रसन्न करून घेणं ते आपल्या हातात आहे. आपण जसा आदर दाखवला तसे ते काय होतात, प्रसन्न होतात. आपणच जर आदर नाही दाखवला तर संत प्रसन्न होत आहे का नाही, होत नाही. ज्ञानोबरायचं दृष्टांत आहे. आपण जसा आदर केला तशा प्रकारचे संत काय होतात, प्रसन्न होतात. अशा प्रकारे पूजेचा परमादरू जयंती नंदना त्या नवयोगेश्वराची आदरानं पूजा केली, त्यांनाही आनंद झाला. उपाध्याय तो अहिल्या कुमारू, राजाचा उपाध्याय नाही का नाही, अहिल्याचा मुलगा शतानंद. शतानंद काय होते महाराज, ते होते या शतानंद ऋषींनी आणि वशिष्ठ ऋषींनी दोघांनी सोयरी केली होती रामचंद्र प्रभू आणि सीतामातेची. वशिष्ठ आले, वशिष्ठ विश्वामित्र
ते रामचंद्र प्रभू लक्ष्मणजीला घेऊन आले, विश्वामित्र ते राहिले. शतानंद रात्री आले. बोलता बोलता दोघांनीच काय करून टाकली, मग सोयरी केली. चारही भाऊ आणि चारही बहीण, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सीता उर्मिला मांडवी आणि श्रुतकीर्ती, या चौघांचे विवाह त्यांनी ते ठरवले होते. अशा प्रकारे त्यांनी आदरी पूजा केली. या परिधे भगवत श्रेष्ठ नवयजन अतिवृष्ट समजतात हे कथाचे स्पष्ट झाल्या दृष्ट ऊर्ध्वगमने. आणि मग पूजा वगैरे झाल्यावर ते नवही महात्मे अतिश्रेष्ठ असलेले सगळ्या देखत आकाश मार्गात काय झाले, अदृश्य होऊन गेले. हे का नाही, हे भागवत धर्मस्थिती अनुष्ठुनी भगवत भक्ती. राजा पावला परमगती पूर्ण प्राप्तीने जवळ ते निघून गेल्यावर राजाने काय केलं, ऐ गुरु आता महाराज गेले, चला बरं आपले संसारातलं जे करायचे असं नाही केलं, असं नाही केलं. ते निघून गेल्यावर राजाने काय केलं, अनुष्ठुनी भगवत भक्ती, भगवत भक्तीचं काय केलं, अनुष्ठान केलं. है का नाही. राजा पावला परमगती आणि श्रेष्ठ गती राजाला मिळाली. पूर्ण प्राप्ती निजबोधी, निजबोध मूळचं ज्ञान झाल्यामुळं काय झाली, पूर्ण प्राप्ती झाली. बस भावे करता भगवत भक्ती देव प्रगटे विधेय स्थिती ते पावने नृपतीने परम विश्रांती पावला. भावे करता भगवत भक्ती देव प्रगटे विधेय स्थिती. मला भावना श्रद्धेनं जर भगवत भक्ती केली की देहामध्ये काय येते, विधेय स्थिती. विधेय स्थिती शब्दाचा अर्थ देहात राहून सुद्धा देहाचा संबंध न राहणे, काही संबंध नाही. कबीर महाराजांचं उदाहरण सांगतात, पुत्राजाने विधेय स्थिती, विधेय स्थिती प्रगटे ते पावनी नृपते परम विश्रांती पावला. ती स्थिती राजाला प्राप्त झाली आणि राजाला काय झाली, विश्रांती झाली. अशा प्रकारे सकळ भाग्यांची भक्ती पंक्ती जेथे ठाकरे ते विश्रांती ते वसुदेवा भाग्य स्थिती तुझ्या घराप्रती क्रीड. आणि नारद सांगतात, हे वसुदेवा सकळ भाग्यांची पंक्ती जेथे ठाकल्या येते विश्रांती. सगळ्या भाग्याच्या पंक्ती म्हणजे लाईनी, सगळं भाग्य सगळं. आता किती किती प्रकारचं कोणतं भाग्य असेल ते काय मिळेल, आहे का नाही. वेगळं वेगळं भाग्य म्हणजे पुण्य आहे का नाही. विषय मिळण्याला पुण्य वेगळं लागतं, स्वर्ग मिळण्याला पुण्य वेगळं लागतं. विषयाचं बी प्रत्येक विषयाला पुण्य वेगळं वेगळं लागतं. पंचविषयाचंही भोगण्याचं पुण्य काय लागतं, वेगळं वेगळं लागतं. वेगळं वेगळं जर लागलं नसतं तर डोळ्याला चष्मा न लागलेला, हातापाय न दुखलेले, काही न झालेली शुगर कशाला झाली असते. याचा अर्थ तोंडाचं भाग्य आता काय पडलं, जीवाचं कमी पडलं, दिसं ना गेलं. डोळ्याचं भाग्य काय झालं, त्याविषयी बघण्याचं भाग्यच कमी पडलं ना. पुण्य सगळ्या पुण्याच्या पंक्ती काय होतात, सगळं महाराज आपोआप जेथे विश्रांतीला येतात. आपोआप ज्या देवाच्या ठिकाणी काय येतात, विश्रांतीला, ते वसुदेवा भाग्य स्थिती ते तो भगवंत वसुदेवा भाग्यानं तुझ्या घरापती प्रति क्रीडत तुझ्या दारी काय करायला लागलाय, घरात खेळायला लागले. ते ब्रह्म खेळायले. कृष्ण कोण आहे, ब्रह्म आहे. तुकोबर आहे. ज्ञानी लोकांना सांगतात, ए ज्ञानी लोकांना कशाला अहंकारात करता, यारे गवळीयाचे घरी बांधले ते डावीवरी. कशाला वनात पाहता इकडे जंगलात जाता, गवळ्याच्या घरी या, डाव्यानं काय केले तुम्हाला ब्रह्म बांधलेलं दिसेल. अशा प्रकारे वसुदेवा तुझे नावे देवा ते वासुदेव म्हणावे, त्याने नामेची गौरवे जनाचे आगवे निर्सती दोष. वसुदेवा तुझं भाग्य किती आहे, अरे वसुदेवाचा मुलगा आहे म्हणून लोक त्याला वासुदेव म्हणतात. नाव ठेवतानीच गर्गाचार्यांनी सांगितलं होतं की वसुदेवाचा मुलगा असल्यामुळे याला लोक काय म्हणतील, वासुदेव. तुझ्या नावामुळे त्याला वासुदेव म्हणतात. आणि ते वासुदेव ज्यानं नाम घेतलं त्याचा संसार नाहीसा होतो, सगळे दिवस जातात. म्हणजे तू किती महत्वाचा आहे, वसुदेवाचं वर्णन आहे. वसुदेवा तू किती महत्वाचा आहे, एवढ्या भाग्याचा भाग्यनिधी वसुदेवा तुझी त्रिशुद्धी. म्हणून वसुदेवा तुला काय ज्ञानाची गरज आहे, सगळ्या भाग्याचा ठेवा कोण झालेला आहे, आज वसुदेव झालेला आहे. तुला भागवत धर्माची विधीन आस्तिक्य बुद्धी अवधारीला आहे का नाही. तुला आस्तिक्य बुद्धी भागवत धर्माचा विधी अवधारीला. चांगल्या प्रकारे भागवत धर्माचा विधी काय केला, ऐकल्याला आहे. अशा प्रकारे श्रद्धेने केली वस्तू श्रवण मनन युक्त घरात धरावी धारणा
तर निसंग हो निदानन पावते तत्क्षणानेच धामाशी श्रवण केल्या वस्तू श्रद्धेने केल्या वस्तू श्रवणा श्रद्धेने जर ब्रह्माच्या त्या विषयाचं काय केलं श्रवण केलं श्रद्धेनं कसं श्रवण करावं ज्ञानोबरायांनी आपल्याला सांगितलं की महाराज हे बोल काय कसं श्रवण करावं बोल बुद्धीच्या डोळा देखावे मनाच्या कानी ऐकावे बोल बुद्धीच्या डोळा देखावे ही सातवाटी घ्यावी. हॅलो श्रद्धेनं अगोदर श्रवण करावं श्रवण झाल्यानंतर मननयुक्त धरावी धारणा मनन करावं मनन करावं म्हणजे सांगितलं होतं मनन द्यायची घरी गेलं तरी काय झालं भक्ती कशी आहे काय आहे झोपलं डोळे लावले तरी आपल्या ध्यानात काय यायला पाहिजे तेच फिरायला पाहिजे नाही का नाही ते निसंग होऊन या जाना पावते तर तक्षणानेच आणि ते सगळ्यातून मग निसंग होतात आणि कुठे जातात निसधामाला जातात जयाने दामा मला जर विषय आवडत नसतील तर अनंत जन्माचं पुण्य असं समजावं फक्त भगवंताचं भजन आवडत असतील आणि विषय आवडत नसतील ते सुटले नाही अजून महाराज असं म्हणतात की मला या जन्मात मला भगवत प्राप्ती व्हावी असा मनात विचार याला सुद्धा अनंत जन्माची त्याच्या पाठीमागे साधना असते नाही तर तुकोबाराय म्हणतात न कळता जन सुखी असे माझा येणे दुःखे फुटत असे प्राण या संसारिक दुःख पाहून माझा जीव जायची वेळ आली आणि न कळता जन सुखी असे डोक्यात काय दुःख वाटतंय का आनंद आहे त्याच्यात काय अडचण म्हणून मनन करावं आणि असं मनन केलं की तो निसंग होतो आणि निसंग झाला रे झाला की तत्क्षणाने तो धामा पावशी कुठं प्राप्त होशील हेच धामाला मला आहे का नाही जयानेच धामाच्या ठाई कार्यकारण दोन्ही नाही त्या परमपदाच्या ठाईंनी जो सुख पायी सुकर पोशी ज्या निज धामाच्या ठाई कार्यकारण दोन्ही नाही कार्यही नाही आणि कारणही नाही अशा प्रकारे दोन्ही तिथं नाही आणि म्हणून त्या पदाच्या ठिकाणी तू सुखी होशील तुम्ही तुम्हा दाम्पत्याची कीर्ती यशस्वी आली श्रीमंती तुमचे यशे त्रिजगती परमानंदी क्षिती पूर्ण झाली तुम्हा दाम्पत्याची कीर्ती तुम्हाची दाम्पत्य आहे तुमचे दाम्पत्य म्हणजे दोघ जण आहे का नाही कीर्ती श्रीमंती आज कीर्तीची श्रीमंती उदयाला आली आता तुमची काय वाढली कीर्ती वाढली यश तुमचं झालं आहे का नाही तिन्ही लोकात तुमचं यश गाजायला लागले वसुदेवाला नारद मानतायत आणि गाजायलेत ना महाराज आजही त्यांचं यश काय देव ज्यांचं लेकरू झालं त्यांचं यश किती गाजलं आहे का नाही अशा प्रकारे ज्याला की जे यजन ज्याला की जे दान ज्याला की जे तपाचरण योग साधन ज्याला की जे यज्ञ कोणा करता जे देव भगवत प्राप्ती करता दान ज्या भगवत प्राप्ती करता तपाचं आचरण ज्या भगवत प्राप्ती करता योगाचं साधन ज्याच्या करता जो नवर्ण विवेदा शशा जो दुर्लभ संकाधिका तो पुत्र द्वेय तुला एका उत्संगीच्या का केळविषयी काय भाग्य वसुदेवा तुझं अरे जो नवर्ण विवेदा शशाला वेदाला ज्याचं वर्णन करता आलं नाही संकाधिकाला जो दुर्लभ आहे राजा तू त्याला मांडीवर बसून खेळवायला तो देव तो ब्रह्म तुझ्या मांडीवर खेळायला लागलं जो कळी काळाचा निजशास्ता जो ब्रह्माधिका नियंता जो संहारकाचा संहर्ता जो प्रतिपाळिता त्रिजगती कळी काळाचा निजशास्ता कळी काळाचा जो शास्ता आहे शासन करणार आहे महाराज भगवंत सांगतात मियाची नियमीला साता काळू कृषित असे मिया नियमन केलं म्हणून काळ लोकांना ग्रास करायला लागला नाही काळाची काय ताकद आहे त्याचं नियमन आहे त्याच्या अधिपत्याखाली चालतो तो जो ब्रह्माधिकाचा नियंता ब्रह्माधिकाचा जो नियमन करतो जो संहारकाचा संहारता जो सगळ्या विश्वाला संहार करणारे त्याचाही जो संहार काळाचा संहार शेवट कोण करतो अशा प्रकारे आणि जो प्रतिपाळिता त्रिजगती तिन्ही लोकांचा जो प्रतिफलन करतो जो सकळ भाग्याचे भूषण जो सकळ मंडना मंडन पटगुणांचे अधिष्ठान तो पुत्रत्व श्रीकृष्ण सर्वांगी लोळे भाग्य सकळ भाग्याचे भूषण सगळ्या भाग्याचा जो भूषण आहे सगळ्या अलंकाराचा जो अलंकार आहे सगळ्या गुणांचा जो अधिष्ठान आहे षडगुणांचे जो अधिष्ठान ऐका यशस्वी अवतारे ज्ञान वैराग्य ऐश्वर्य सहाय्य गुणवरी व सदिजत म्हणून तो भगवंतो जो निसंगाचा सांगतो तो म्हणे पार्था दत्त चितो बऱ्याच प्रकारे तो मुलगा म्हणून तुझ्या मांडीवर खेळायला लागला
परब्रह्ममूर्ती श्रीकृष्ण सादरे करिता अवलोकन तेने दृष्टी होय पावन डोळ्यात संपूर्ण सुखावं. मला परब्रह्म हे साक्षात श्रीकृष्ण आणि सादरे करिता अवलोकन आदरानं जर त्याचं मुख पाहिलं, कृष्णाचं मुख जर आदरानं पाहिलं, तिने दृष्टी होय पावन. दृष्टी काय होऊन जाते? पवित्र होऊन जाते आणि डोळ्याला सुख मिळतं, सगळं सुखाचं होतं. कृष्णमुखीची उत्तरे प्रवेशता करण्याद्वारे पवित्री झाली कर्ण कोरून कृष्ण कुमारी अनुवादे कृष्णमुखीची उत्तर देवाच्या तोंडातून आलेले शब्द कानातून प्रवेश केला रे केला, कानातून त्या शब्दांना प्रवेश केला रे केला, पवित्र झाली कर्ण कोरे. कर्ण कोरे काय होऊन जातात? पवित्र होतात. गीतेचं महत्व, गीता देवाच्या मुखातून आली. गीतेचं महत्व सांगत असताना माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, ये गीतेची अक्षरे जो पैठी होती कर्णद्वारे तो काय अश्वमेध पुरे होती चिकी. एक एका अक्षराला एक एक अश्वमेधाचं पुण्य मिळतं आपल्याला. गीतेचं एक एक अक्षर कोणत्या श्लोकाचं एक एक अक्षराचं काय मिळतं? ज्ञानेश्वरीच्या एका एका अक्षरात किती पुण्य होतं? एक एक अश्वमेधने यज्ञ केल्याचं आपल्याला होत असेल का? होणार नाही, पण आपला तसा दृढ निश्चय नाही. अशा प्रकारे आपलं कसं झालंय? निदैवाच्या परिवरी लोह्या रुतल्या अति सहस्रवरी तीर्थ बैसोनी उपवास करी दरिद्र जीये, आहे का नाही? काय बहुमृग जळ देखोनी डोळा तुमके जे अमृताचा गिळीता गळाला तोडीला परिसो बांधिला गळा सुक्ती का लाभे, आहे का नाही? अशा प्रकारे झाले. नाना यागविती विधी जाते जे तन घे तुझे अवदानाते तू वारीता येतो घे हाते बैसे सांगाते भोजनी कृष्ण. अरे महाराज, नाना प्रकारचा यज्ञ करतात, तो विधीनं यज्ञ करतात आणि त्या यज्ञातला अवदान तो घेत नाही. जो देव घेत नाही तो तुमच्या दोघांच्या मधात बसून जेवण करतोय. वसुदेव आणि देवकीच्या, नंदा आणि यशोदेच्या दोघांच्या बसून भोजन. दुर्लभ योग यागी तो वेळ राखे भोजना लागी मुखीचे शेत द्या तुम्हाला घेऊन लाग वेगी वालीला. दुर्लभ योगा योगी, योगाच्या साधनाने योग्यांना जो काय आहे दुर्लभ आहे तो वेळ राखे भोजना लागी. महाराज, योग्यांना सुद्धा जो दुर्लभ आहे तो तुमच्या घरी येऊन जेवणाची वेळ राखून बसलाय. कधी मिळते? कधी मिळते? मागच लागतो. कधी देते खायला? कधी त्याला खायला? हो, मला जेवगा तुकोबराय म्हणतात, नवल केवळे केवळे नकळे पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. अशा प्रकारे येणे संतप्त आणि मुखीचे शेत ते तुम्हाला लागी आणि आपल्या तोंडातलं उरलेलं पुन्हा तुमच्या तोंडात घालतो. अशा प्रकारे लाग वेगी बांधलेला बघा लेकरासारख्या लीला करायला लागला. त्याने संतप्त संतो की तोही ग्रास घाली तुम्हा मुखी तुम्हा यश भाग्य त्रिलोकींना हे आणि की अर्जिरे. राजा वसुदेवा, तुमच्या सारखं भाग्य आता कोणातच नाही, कारण संतप्ताचा ताप निवारण करणारा तो भगवान कृष्ण तुमच्या मुखात घास घालायला लागला. आता काय राहिलं पुन्हा? पुन्हा तुम्हाला कोणतं ज्ञान पाहिजे? ऐशे तुमचे ऐशे तुम्हा ऐशे भाग्य त्रिलोकी नाही आणि की अर्जिने. पुन्हा तिन्ही लोकातून सारखं भाग्य कुणाला प्राप्त झालेलं नाही. तेने कृष्ण शेष अमृते रचना गुटो अमृताते मा इतर रसा कोड तेथे कोण म्हणते या म्हणावया. काय महाराज, भगवंताचं उष्ट, भगवंताचं उच्चिष्ट ज्यांना खायला मिळालं रसना विटोय अमृताते. अमृत सुद्धा त्या याला विटलेलं वाटतं त्या रसनेला. परत ज्यांना अमृत पिलं, माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, त्याला कोणताच रस नको ना तरी अमृत रसा स्वादनी रस सकळ. आहे का नाही? ना तर काही समुद्र अवगाहनी का तीर्थेची त्रिभुवनी हे घडते समुद्र अवगाहनी ना तरी अमृत रसा स्वादनी रस सकळ. मग सगळे रस कशात आले? अमृतात आले. आणि नाथ बाबा म्हणतात, नारद म्हणतात, वसुदेवा ते अमृत विटलेलं वाटतं ज्यानं कृष्णाचं उच्चिष्ट खाल्लं. म्हणून तुकोबाराय आपल्याला विनंती करतात. तुकोबाराय अशा प्रकारचा सिद्धांत आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवाच्या प्रसादे कदारे भोजन बाल कोण कोणा अधिकारी ते. काय त्या विशेष प्रसादाचा? ब्रह्माधिकार दुर्लभ उच्चिष्ट
नका मानू विट ब्रह्मरशी अवघ्या पुरते वसंडले पात्र अधिकार सर्वत्र आहे येथे इच्छाला आणि येथे वळला समर्थ अवघेचे अर्थ पुरवितो सरे येथे ऐसे नाही कदा काळी पुढती वाटे कवळे घ्यावे ऐसे म्हणजे एवढं संपत नाही विटत नाही किती सेवन केलं तर संपत नाही तर स्वयंपाक बनवतं कोण तुका म्हणे पाक लक्ष्मीच्या हाती कोणाच्या हातात आहे आपात स्वयंपाक तयार करणं लक्ष्मी माता आणि हाताखाली येतं कोणी भाजी कापून द्यायला कोणी पीठ चुरून द्यायला कोणी कामारी सांगाते निरूप ज्या कामारी सांगाते सोबतीला ज्या कामाला स्त्री आहेत सोबतीला त्या निरूपम त्यांची उपमा करता येत नाही लक्ष्मी मातेनं स्वयंपाक बनवला आहे आता महाराजाला लक्ष्मी माता स्वयंपाक बनवायला लागली आणि देव द्यायला लागली आणि तिथं काय नाही आनंदाशी जोडा अशा प्रकारे देवाच्या प्रसादानं भोजन करा तुकोबराय म्हणतात नाही आणि की अर्जिले दुसऱ्याला ते भाग्य नाही त्याने कृष्ण शेषामृते रसना विठोय अमृताते मग इतर रसा गोड ते कोण म्हणते म्हणावाय आणि मग दुसरे रस काय गोड वाटतील तिथं हे का नाही अमृताला जो म्हणतो जो अमृताशी ठेवी तसा कांजीने शेवी त्याने श्रीकृष्ण रस शेषे अंतरशुद्धी अनायासे जे नाना तपस आयासे अति प्रयासे न लभे कदा महाराज श्रीकृष्ण रसाचं जन सेवन केलं अंतरशुद्धी अनायासे आणि अंतकरणाची शुद्धी काय होते सहज होते हे का नाही जे नाना तपस आयासे अति प्रयासे न लभे नाना प्रकारचं तप करून ज्याच्या अंतकरणाची शुद्धी होते ती कृष्ण प्रसादानं काय होते आणि म्हणून तुम्हाला ज्या प्रसादाचा एवढा महिना म्हणून खाल्याला समाज जास्त जमतो खाल्या लोक जास्त का जमतात कारण त्या प्रसादाचा एवढा काय माहिती झालं शुभ पुन्हा बायकोला काही कधी म्हणतो करूया ती एक अवघडच झाले मला ते बायको प्रसाद काही काही लोक तुम्ही कुठे असते पाण्याचा गिलास फेकून देत नाही पाणी पिलं पंगत झालेला तो गिलास पातळ फेकतात गिलास पिकत नाही काय करतात आणि पुन्हा मग तिला प्रसाद घेऊन गेला याला नेला त्याला नेला त्याला मग शेवटच्या पंक्तीला बुद्धी कमी पडली आणि मग पुन्हा तो तीन प्रसाद घेऊन इकडे आला तो तिकडे करमत का त्याला आणि तिकडे करमत का आणि तिकडे काय गाता फळच वाचणार आहे मग इकडे आला काय झालं बुद्धी कमी पडली कशाला सत्य करा कशाला पुढे व्हाव होत नाही तर सोडून द्यावं ना तू कर ना मग कमी पडली अहो महाराज तुम्हाला आपला स्वभाव असा आहे दादा 5-50 किलो जास्त करू तो काही केली तुझा स्वभाव सांगायला तो त्याच्या 5-50 किलो शिल्लक केली काही आज काय कार्य करणं सोपं नाही कार्य चुका काढणं सगळ्यात सोपं आहे कार्य चुका काढणं एका माझा एक चित्रकार होता खूप मोठा चित्रकार होता भारतभर नाव गाजलेलं त्याचा गावात आला तो गावात आल्यावर एक चौक होता तिथं फळा होता काही सुविचार वगैरे तर सुंदर त्याच्यावर एक चित्र काढलं आणि तिथं लिहिलं की याच्यात जर कोणाला काही चूक वाटली तर सांगा मला तो गेला आणि संध्याकाळी आला तो सगळ्या चुकाच लिहिलेल्या नाक असं नव्हतं पाहिजे तोंड तसं नव्हतं पाहिजे हे पाय असे नव्हते पाहिजे मुरली तशी देवाची कृष्णाचा मुरली तशी नव्हती पाहिजे आमकं नव्हतं पाहिजे तमकं तो आला अरे म्हणला बाबा मग काय फायदा झाला मला इतक्या चुका मला रडत बसला मला ज्यानं केलं त्याला त्याच्या चुकाकडे तो रडत बसला रडत बसल्यावर बुद्धिमान माणसाला मला काय झाला खूप म्हणला चित्र किती चुका काढल्या म्हणला एक सल्ला आहे तू काय मोड म्हणला चित्र दुसरं चित्र काढू द्यासाठी मी सांगतो त्यांनी चित्र काढलं त्याच सांगितलं सूचना दिली याच्यात कोणी काही चूक असली तर चूक सांगा परंतु काय ती ते चूक जी तुम्ही काढली की नाक असं नव्हतं पाहिजे पण मग ते कसं पाहिजे होतं ते सांगा हे असं नव्हतं पाहिजे हे झालं पण त्याच्या जागी कसं पाहिजे होतं सांगा आणि मग ते दुसऱ्या दिवशी सकाळी चित्र काढा संध्याकाळी एकही चूक नाही काढली कोणी कारण चूक काढणं सोपं आहे पण कसं पाहिजे होतं हे सांगणं सोपं हे असं नव्हतं पाहिजे पण म्हणजे असं पाहिजे होतं हे कसं पाहिजे होतं तर प्रसाद शब्दाचा अर्थ आहे उच्चिष्ट हे बुद्या खाल्लं प्रसाद नाही उच्चिष्ट आणि उच्चिष्ट शब्दाचा अर्थ आहे तोंडातून आलेलं उच्चिष्ट शब्दाचा अर्थ काय आहे तोंडातून आलेलं गाथा तुकोबरायचं उच्चिष्ट आहे ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायचं उच्चिष्ट आहे भागवत नाथ महाराजांचं उच्चिष्ट आहे गीता ही भगवान कृष्णाचं काय आहे उच्चिष्ट आहे आणि त्या देवाच्या प्रसादे करारे भोजन
कारण तो जर प्रसाद नसता तर व्हाल कोण अधिकारी ते म्हणावंच लागलं नसतं. कारण बुद्धी खायला अधिकारी काय करायचं? अधिकारी ज्या आरती म्हणतात तो उच्चिष्ट प्रसाद भगवंत कृष्णाने सांगितलं ना काय सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज देवाचं उच्चिष्ट आहे. आणि त्याचा जो सेवन करतो सर्वाचा त्याग करून देवाला जो शरण जातो त्यानं देवाचं काय केलेलं आहे? उच्चिष्ट खाल्लेलं आहे असं त्याचा अर्थ. उत्तर आहे संतांची उच्चिष्ट बोलतो तो कवऱ्या म्हणतात. मग उच्चिष्ट बोलतो तर त्याचा काला आणून घात त्याचा असा चिठ्ठीला का? तर उच्चिष्ट शब्दाचा अर्थ संत वेदात शास्त्रात जे बोलले मागं ठेवलं ते उच्चिष्ट आहे. तोंडातून आलेलं उच्चिष्टाचे. अशा प्रकारे तेने कृष्ण रस शेषे अंतर्श्रुती आणायचे. आणि मग नाना तपसाचे अति प्रयत्न देता कृष्णाशी चुंबन त्याने अवघ्राणे घ्राण पावन चुंबिताचे निवे म्हणून स्वानंद. भगवंताला जर चुंबन दिलं तर त्याने अवघ्राणे घ्राण पावन सगळं इंद्रिय त्यांना पावन होतात. भगवंताला चुंबन दिलं की आनंद येतो. तुम्हा बैसले देखील असं नाही कृष्ण सवेगे द्यावणे. मग अंकावरी बैसणे निजांग मिळणे निववी कृष्ण. महाराज सुदेवा तुम्ही किती भाग्यवान आहात. तुम्ही बैसले असं नाही तुम्ही आसनावर बसलेले पाहिले कृष्ण पळत येतो आणि तुमच्या मांडीवर बसतो. पळत येतो आणि कृष्ण तुमच्या मांडीवर बसतो. अशा प्रकारे अंकावरी बैसवणे निजांग मिळणे निववी आणि तुमच्या अंगाला असं आलिंगन देतो. अशा प्रकारे शांत करतो. त्याने कृष्णाचे निस्पर्शे सर्वेंद्रिय कामोनाशे त्याने कर्मचे अनायासन वयापेक्षा निष्कर्म. आणि कृष्णाचा स्पर्श झाला रे झाला की सगळ्या इंद्रियाचा काम नाहीसा होतो. डोळ्याची पाहण्याची इच्छा तृप्त होऊन जाते. कानाची ऐकण्याची इच्छा बाहेरची काही राहत नाही. रसनेंद्रियाची काही इच्छा राहत नाही. सगळ्या इंद्रियाची शांती होऊन जाते. अशा प्रकारे होतं. सप्रेम भावे संलग्न देता श्रीकृष्णाशी आलिंगन त्याने देहाचं देहपरण मितुस्फुरण अर्पे. प्रेमानं जर भगवान कृष्णाला आलिंगन दिलं तर देहाचं स्फुरण नाहीसं होतं. मितुपणा संपून जातो. शयनाच्या समयरूपी जना काळ मूळ अवस्था व्यापी ते काळी तुम्हा समीपीन कृष्ण सद्रूपी संलग्न. मला झोपायच्या वेळेला जना काळ मूळ अवस्था व्यापी. जना म्हणजे इतर लोकांना गाढ मूळ अवस्था गाढ झोपची अवस्था मूळ अचेतन अशी अवस्था व्यापून घेते. झोपला की याला पुन्हा चिंताच नाही आहे का नाही. आणि त्या लोकांच्या झोपच्या काळात म्हणजे तुमची झोप सुद्धा किती महत्वाची. त्या झोपच्या काळात लोक झोपत टाइम घालतात आणि ते काळी तुम्हा समीपे कृष्ण स्वरूपी संलग्न. त्या काळात सुद्धा कृष्ण तुमच्याशी येऊन तुमच्या जवळ झोपला म्हणजे झोपत सुद्धा ब्रह्म तुमच्या अंगाला चिकटले हे सांगायचे. झोपत सुद्धा झोप तुम्हाला चिकटलेली नाही तर कोण चिकटलेलं आहे? ब्रह्म चिकटलेला आहे. योगी भावना भावनो कर्म कल्पिते कृष्णार्पण तुमचे सकळ कर्म जाणून सोय कृष्ण नित्य बघता. योगी भावना करून कर्म कृष्णार्पण करतात. जेवणाच्या वेळेला पाणी फिरवतात. ब्रह्मार्पणम ब्रह्मविरूपम माग्नोपम नावतम ब्रह्मे होते गंतव्यम ब्रह्म कर्म समाधीना कृष्णार्पण असं करतात ना. एक जण म्हणजे पाणी कोण फिरवतात लय लोक काही अरे पाणी फिरवा ते नाही पाणी फिरवणाऱ्या लगेच आपण एखाद्या घरी गेलं आणि असं पाणी घेतलं असं फिरवलं त्यानं काहीच नसतं फिरवलं ते दोन बोटं बुडून असं करतात ना माणसं दोन बोटं बुडून म्हणजे इकडच्या तोंडावर गेलं काही पंक्तीतल्या त्या कधीच पाणी फिरवणारे गिराईक नाही. शयनाच्या समयरूपी जनाकाळ मूळ अवस्था व्यापी आहे का नाही. ते काळी कृष्ण समीप कृष्ण संलग्न योगी भावना मला योग्याला भावना करून कृष्ण अर्पण करावं लागतं आणि तो कृष्ण तुमचे सकळ कर्म सहजच कृष्णाला अर्पण. कृष्ण तया ध्यानी आसनी शेनी भोजनी पाचरी कृष्ण त्या सदिशी आभा सदुच्छिता धन्य माता पिता तुका आहे का नाही. मला कृष्ण भक्ती कोणती असो भक्ती या का वैरी या व्हावी माझी याची ज्ञानोबराय म्हणतात. ही अवस्था वसुदेवाला नाही कंसाला प्राप्त झाली. जेविता बोलता शेजेशी पै निजे आला आला मज मारा वया आहे का नाही. जेवताना तात आलं तात तुम्ही काय वय दुश्मने का म्हणतो कृष्ण आला. पाणी पियाला गेलास पाण्यात काय दिसायचा कृष्ण. झोपायला गेला पलंगावर कोण दिसायचा. जेविता बोलता शेजेशी पै निजे आला नामा म्हणे भय लागले शे ध्यान चराचरी कृष्ण दिसत असते. ही शेवटची अवस्था त्याला प्राप्त झाली म्हणून कंसाचा उद्धार झाला. योगी भावना पुत्र स्नेहाचे निघालशे सकळ कर्मे आणायचे स्वयं श्रीकृष्ण सावकाशम पदम पुत्राच्या लोभानं होईना पण सगळे तुमचे कर्म कोणाला अर्पण व्हायले कृष्णाला अर्पण व्हायला लागले. कृष्ण सगळ्याचा स्वीकार करायला लागला.
तुमची पवित्रता सांगो कैशी पवित्र केली यदुवंशाशी पुत्रत्वे पाविने श्रीकृष्णाशी जगत धाराशी कीर्ती केली. काय तुमची पवित्रता सांगावी वसुदेवा, तुम्ही सगळा वंश पवित्र केला. सगळा यदुवंश काय केला, यादवांचा वंश पवित्र केला. एक भगवत भक्त जन्माला आला तर सगळ्या वंशाला काय करतो, पवित्र करतो. अशा प्रकारचं म्हणून पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवालाही नाही. महाराज पितर आपली जे वरी पितर गेलेले आहेत ना, ते इथून गेले, इथं म्हणत होते आमच्या कुळी नव्हती ऐशे हेची पिशे निवडले. इथं बरोबर काय पोरा लागली चट जरी वाट देऊळाची, इथं म्हणत होते आमचं पोरग चांगलं नाही निघलं नुसतं भजन करायले. इथं म्हणत होते ते गेल्यावर तिथं गेल्यावर म्हणते आमच्या मागच्या पोराने भजन करावं. कारण ते भजनाचं मत कुठं कळालं, वर गेल्यावर अरे 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 ते तिला आपला उदार होईल ना, त्या नरकात बसावं लागतं. आता तिथं गेल्यावर ते अपेक्षा करतात की यांनी भजन करावं, आणि म्हणून संत तिथून आले तुमचे पितर अशी अशी अपेक्षा करायला तुम्ही भजन करा. संत सांगायला नाही तिथं लायकून आपणही तिथे गेल्यावर तेच म्हणणार आहे आमच्या कुळात एखादं तरी काय व्हावं, हो कृष्ण आमचा उद्धार होईल. तुमची पवित्रता सांगू कशी पवित्र केली पुत्र ते पाळ, अरे पुत्र म्हणून श्रीकृष्णाचं तुम्ही पालन केलं आणि जगदूत धाराशी कीर्ती केली. जगाचा उद्धार करण्याची कीर्ती तुम्ही करून टाकली. नाम गता वसुदेव सुनो स्मरता देवकी नंदनो होय भवच्छेद बंध छेदन ऐशे पावन नाम तुमचे. वसुदेव सुनो, वसुदेवाचा मुलगा असं जरी म्हणलं किंवा देवकी नंदनो म्हटलं, वसुदेव सुतू म्हटलं काय आणि देवकी नंदनू म्हटलं, हे जरी म्हटलं तर भवबंध छेदनू होय, संसाराचं बंधनाचा काय होतो, नाश होतो. ऐशे पावन नाम, असं तुमचं नाव पावने. वसुदेव वसुदेव नंद 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 म्हटलं तरी संसाराचं काय होऊन जातं. भगवंत स्वतः सांगतात देवाच्या नावात जेवढा पावर आहे त्याच्यापेक्षा जास्त पावर कोणात आहे. महात्माच्या मुखातून ऐकलं होतं की देवाकडे जात असताना संताचं नाम घ्यावं आणि संताकडे जात असताना देवाचं नाव घ्यावं. म्हणून पंढरपूरला दिली चालली की ज्ञानोबा तुकाराम, आणि पंढरपूरून आळंदीला निघले की विठोबा रखुमाई. कारण संताला देवाचं नाव घेतलेलं आवडतं आणि देवाला संताचं नाव घेतलेलं आवडतं. अशा प्रकारचं आहे. भगवंत सांगतात माझ्या नावानं जे तुम्हाला मिळणार नाही त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला माझ्या प्रल्हादाच्या नावानं मिळेल. ठीक आहे. तो प्रल्हाद गा मजसाठी यथा भोगे सदा संकटी. 9व्या अध्यायात वर्णन केलं की माझ्या नावानं जे जोडणार नाही ते त्यांच्या नावानं काय होईल तुम्हाला नाम प्रल्हाद नाही. माझ्या नावानं जे मिळणार नाही, तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणल्यापेक्षा प्रल्हाद 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 जर म्हणले तर त्याच्या नावानं तुम्हाला. तुकोबराय तरी काय म्हणतात, तुकोबराय म्हणतात अरे संताचं नाव घेण्याला माझी वाचा तुटीच घेत नाही का, महालाभ भुकासाठी घे माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी. काय त्याच्या मागतं घेता सज्जनाची नाविक. सज्जन म्हणजे संत. अशा प्रकारे वसुदेव देवकी नंद असं जरी म्हटलं, देवकी म्हटलं, नंद म्हटलं तरी ऐशे पावन नाम तुमचे, असं तुमचं नामच पावन आहे. तुम्ही तरी आता अनायाशी हे नवल नवेशी केवळ जे का कृष्ण दूषित वैरी अनायाशी विरोधी तर ते. अरे तुम्ही तर तरुण जाईल यात नवल नाही, देवाचं नाव घेणारा तरुण जाईल यात नवल नाही. केवळ कृष्णाचा द्वेष करणारे वैरी देवाचे अनायाशी विरोधी तर ती. विरोध केला म्हणून ते काय करतात, तरुण जातात. देवाचे विरोधी तरुण जातात, संताचे नाही. देवाचे विरोधी जातात. म्हणून स्तुती अथवा निंदा करावी देवाची. कोण कोण गेले, शिशुपाल दंत वक्र कोंडक शाल्वादी महावीर कृष्णाशी चालविले वैरंतेने मत्सरे ध्यान राहिले. नाही का नाही. शिशुपाल आहे, दंत वक्र आहे, नाही का नाही, कोंडक आहे, शाल्व आहे, असे महावीर अनेक आहेत. आहे का नाही. कृष्णाशी चालविती वैर, जीवनभर त्यांनी कृष्णाशी काय वैर केलं. केवळ जे काय कृष्ण द्वेषी करीती, केवळ जीवनभर काय केला, कृष्णाचा द्वेष केला. घनश्याम पितांबरकडे विचित्र अलंकारी कृष्ण नटे गदाजी गावदी आईसा वेटे हाती बळे रगटे रणभूमीशी. घनश्याम पितांबर घातलेला परमात्मा विचित्र अलंकार भगवंतांना नाना प्रकारच्या अलंकारानं नटलेला गदा आदी आहे अशी ज्याचे आयुध हातात घेतलेले आणि हाती बलवान तो रणांगणात उतरला. ऐशे वैरवश उद्भर तो ते कृष्ण ध्यान उत्कर ते वैरभावी वरिष्ठ तद्रूपाता स्पष्ट पावरी दिवशी. का वैरभावानं प्राप्त झाले देवाला, कारण वैराच्या निमित्तानं काय होय ना क्रोधे कृष्ण ध्यान.
द्वेषी म्हणून काय होणं, पण रात्रंदिवस त्यांना ध्यान कोणाचं होतं? ध्यान त्याचं कोणतं निमित्त कोणतं काही संबंध नाही. आगा सोयरेपणी पांडवा अरे कोणतं माझे साईट यादवा आहे का नाही? कोणतंही असो, कृष्ण भगवंत म्हणतात वैरानं असो, प्रेमानं असो, कोणताही भाव कोणताही असो, फक्त ध्यान कोणाचं पाहिजे? कोणतंही असो देवाचं ध्यान पाहिजे. अखंड लागले श्रीकृष्ण ध्यान आहे का नाही? अखंड त्याला कृष्णाचं भीतीनं ध्यान लागलं आणि मग काय झालं? वर भावेवर तद्रूपता ते रूप चिंतने चिंतने तद्रूपता भयाचे निमिषे माते न पौजेची काय कंशे काय न पविजेची काय तुम्हाला प्राप्त झाला नाही का? तर झाला. अरे जो ज्याच्या चिंतनात राहतो तो त्याच्यासारखा होतो, त्याच्यावर तीच लादल्या जातात. मला सांगा, आपण नवीन ठिकाणी गेलो, लग्नाला म्हणा, सत्याला म्हणा, बसलो पंक्तीवर आणि आपल्या ताटातली भाजी संपली. आपण काय म्हणतो? ए भाजी भाजी, ए भाजी, अ भाजी भाजी. आता मला सांगा, ज्याला भाजी म्हणलंय त्याचं नाव भाजी आहे का? त्याचं नाव भाजी नाही. पण भाजी नाव नसताना तो येत नाही का? का भाजी नाव नसताना तो येतो? त्याचं कारण काय? कारण त्या संबंध कोणाशी ठेवलेला आहे? भाजीशी. त्याचं नाव भाजी झालं. तो भाजीशी त्याचा काय? तुम्ही जर आता उद्या तो तिकडं भाजी नसता आणि त्यानंच पोळ्या हातात घेतल्या, भाजीची बकेट ठेवली पोळ्या घेतल्या, तुम्ही म्हणजे अ भाजी भाजी, तर तू मागं पाहिजे का? कारण त्यानं संबंध कोणाशी ठेवलाय? पोळीवाल्याशी ठेवलाय. ज्याच्याशी संबंध त्याच्याशी, त्या चिंतनाशी माणूस एकरूप झालेला असतो. आपल्याला जर कोणी म्हणलं अ सावसारी सावसारी, तर आपण म्हणा हो हो आलो, मी तुम्ही सगळे आपण उद्धव बाबा सारखे, नथुराम बाबा देशमुख, ओ भक्त भक्त, त्यांनी म्हणा हो. ज्याच्या बैसावे भोजना पण भेटत, ज्याच्याशी आपण तद्रूप झालेलो असतो तेच आपल्या अंतकरणात ठसावतो. कृष्णाची बकेट हातात घेतली, कृष्ण कृष्ण होईल आहे का नाही? संसाराची घेतली, संसार संसार होईल. तरावं हाती दुस्तर, ज्याची कीर्ती गाती सुरणार, परमानंद ऋषी शरण कृष्ण चरित्र सर्व गाती. मला तराव दुस्तर हा संसार रूपी रुद्र जाण्याकरता मला ज्याची कीर्ती सुरनर गाती, सुरई गाती देव आणि नरई गाती. परमादर ऋषी ऋषीमध्ये श्रेष्ठ असले ऋषी आदराने कृष्णाचं चरित्र वर्णन करतात. ज्याचे नाम स्मरता भक्त कळीकाळ नागवत, तो अवतार श्रीकृष्ण. नाही पुढे गेला का? काही सांगतो मग. कंसाची परम भयदान, अखंड लागले कृष्णदान, अन्नपान शयना शयनन धाके संपूर्ण श्रीकृष्ण द्यायचे. अरे कंसाचं परम भयदान, ते काय होतं मग? विषयाची संगती लागत नाही, मग कळतं ते नंतर पुढं. कसं काय झालं? परम भयदान भीतीनं काय होणं, पण कंसाला त्याचं ध्यान लागलं. अन्नपान शयना असं नाही, भोजनी शयनी झालं त्याचं ध्यान. कृष्णच सगळीकडे तो पाहायला लागला. कंसासुर भयाविषयी शिशुपालाधिक महादिवशे सायुजी पावले अनायसन मास्त्रा तळुकेशन पावती मोक्षे. आणि कंसाधिक शिशुपालाधिक भीतीनं जर मोक्ष प्राप्त झाले तर तळू माणसं कसं काय प्राप्त होणार नाही? काय विषय घ्यायचं कारण आहे का? भक्ताई तरी त्याची दशा तरी भक्तीचा सोसो काय सांग बघ माऊलींना काय करायचे? तुम्ही तरी परमप्रीती चित्ते वित्ती आत्मशक्ती जीवे वळता श्रीपती पाया ब्रह्म प्राप्ती तुमच्या लागे. तुम्हाला काय ब्रह्मज्ञानाचं गरज आहे? नारद म्हणतात वसुदेवा, तुम्ही तरी परमप्रीती चित्ते वित्ते आत्मशक्ती जीवे ववाळीला श्रीपती. तुम्ही महाराज अत्यंत प्रेमानं, चित्तानं, वित्तानं, आत्मशक्तीनं, जीवानं कोणाला वावळले? कृष्णाला वावळले. याचा अर्थ तुम्ही सर्वस्व त्याच्या चरणावर अर्पण करणं म्हणजे त्याला वावळलं. सर्वस्व त्याच्यावर अर्पण करून दिलंय आणि मग तुमच्या पायाला ब्रह्मस्थिती काय लागणार नाही? पूर्ण प्राप्ती तुम्हापाशी, ते तुमचे नकळे तुम्हाशी. बालक मानिता श्रीकृष्ण लाभाशी नाडणे. पूर्ण प्राप्ती तुम्हाशी, तुम्हाला पूर्ण प्राप्ती झालेली आहे, पण तुमची तुम्हाला आता ती कळलं कळत नाही. त्याची त्याला कळलं तुम्हाला का कळलं? बालक मानिता श्रीकृष्णाशी, तुम्ही कृष्ण लेकरू मानायले आणि लेकराचं प्रेम त्याच्यावर करायले. अभिलाभासी नाडणे, अभिलाष ठेवल्यामुळे तुम्ही काय व्हायला लागले? नाडायला लागले. अशा प्रकारे नारद सांगताय. पुंडली करू द्या.